नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालयातील रिक्त पदे बाह्य यंत्रणाद्वारे भरण्यासाठी इथं जी-आर आलेला आहे मित्रांनो, मान्यता मिळालेली आहे. त्याचा जी-आर आलेला आहे. ओके. 6 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालयामध्ये बाह्य यंत्रणाद्वारे पदे भरण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर वेस्ट आयडी फेसबुक फॉलो करून घ्यायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालयातील रिक्त पदांची कामे बाह्य यंत्रणाद्वारे करून घेण्याकरिता सेवा पुरवठादार संस्थेच्या निवडीस मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. हा जो जी-आर असणार आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना दिलेल्या आहे, जी की आपण वाचून घेऊ आता. पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालय या क्षेत्रातील कार्यालयातील नियमित 166 पदे व प्लस 101 बाह्य यंत्रणेद्वारे पदे प्लस 6 मृत पदे संवर्ग अशा एकूण 273 पदांच्या सुधारित आकृतिबंधास उपनिश्चित क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार संचालयातील स्तरावरील पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याकरिता निविदा प्रक्रियेमध्ये निविदाकार ठरलेल्या एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिस या संस्थेच्या निवडीस मान्यता देण्याची विनंती संचालयाने उपनिर्दिष्ट क्रमांक 2 मध्ये केलेली आहे. ओके. तसेच संचालय स्तरावरील वाहन चालक 3 व गड्डमध्ये बहुउद्देशीय कर्मचारी 76 या संवर्गातील एकूण 76 पदे म्हणजे 73 बहुउद्देशीय कर्मचारी प्लस वाहन चालक 3 अशी 76 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची विनंती संचालयाने येथील पत्रामध्ये केलेली आहे. त्यानुसार आता याच्या संचालनाच्या उपरोक्त नमूद रिक्त 76 पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यासाठी नूतन निवादीकरण संस्थेच्या निवडीस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालयातील सोबत जोडलेल्या परिशिष्ट 1 मधील वाहन चालक चे 3 पद, गटचे आणि बहुउद्देशीय कर्मचारी ते 76 पद म्हणजे गटमध्ये असणारे सगळे पद हे. ओके. याच्यामध्ये संवर्गातील आपल्याला या संवर्गातील एकूण 76 पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यासाठी एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिस या संस्थेच्या निविदे न्याय शासनाचे निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या सदर पदांची कामे बाह्य यंत्रणेकडून करून घेण्यासाठी या कटांतराचा कालावधी 1 वर्ष अथवा नियमित पदे भरण्यात येईपर्यंत यापैकी जे कमी असेल त्या कालावधीपर्यंत इतका राहील. म्हणजे इथे सांगण्यात आलेलं आहे यांची कटांतरी भरतीवर कालावधी राहील 1 वर्ष. जर 1 वर्षात कधी नियमित पदे कधी भरण्यात गेले तर तुम्हाला इथून काढण्यात येईल. ओके. जोपर्यंत आपले परमनंट पद इथे भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं काम करण्याची संधी असणार आहे असं तुम्ही समजू शकता. तर सदर खर्च वगैरे दिलेला याच्यामध्ये आता पर्यटन सांस्कृतिक विभाग कार्य, कला सांस्कृतिक, पुरातन शास्त्र व पुरातन शास्त्र संचालय, कटांतरी सेवा लेखा शीर्षातील तसेच संग्रहालय विभागाच्या पदावरील खर्च मागणी क्रमांक, पर्यटन स्तर, सांस्कृतिक व कार्य विभाग, कला संस्कृती, वस्तू संग्रहालय व शासकीय वस्तू संग्रहालय, कटांतरी सेवा लेखा शीर्षकाखाली वर्षातून मंजूर असलेल्या निधीतून करण्यात यावा. आता संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालय व संचालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्या प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास या संबंधित देयकारावर स्वाक्षरी करण्याची प्राधिकारी करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जी भरती कुठून भरण्यात येणार आहे लक्षात ठेवा. आता नूतन निवादीकरण जे असणार आहे एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिस या संस्थेच्या सर्व रकमांचे प्रदान संबंधितांना केलेली आहे किंवा कसे तसेच त्यातून सर्व वैज्ञानिक कपाती व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा, व्यवसाय कर, आयकर महाराष्ट्र, कामगार कल्याण इत्यादी इत्यादी निधी आपल्याला केलेला आहेत किंवा कसे ते तपासण्यासाठी याबाबत शासनाने वेळोवेळी निर्माण केलेल्या
निधी वितरणाच्या मार्गदर्शनाची सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संचालक, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालय यांची असेल. ओके. तसेच बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांचा पुरवठादाराकडून प्राप्त होणारे वेतन यथायोग्य दरमहा मिळत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालय, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालय यांची असेल, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता पुढे गेल्यानंतर आता दिलेलं याच्यामध्ये आपल्याला शासनच्या इथं 6 ऑक्टोबर 2025 चे सोबतचे सहपत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालयातील बाह्य स्रोत बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्यासाठी 76 पदांची यादी दिलेली आहे. 76 पदे याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. जे की आपण आता बघू स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे. पदाचे नाव, वेतन श्रेणी व रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. जे की तुम्हाला दिसत असेल. ओके. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता मित्रांनो, याच्या पहिलं पद असणार आहे वाहन चालकचे 3 पदे असणार आहे. नाईकसाठी 1 पद असणार आहे. दप्तरीसाठी 1 पद असणार आहे. त्यानंतर त्या 4 नंबरला असं आहे प्रयोगशाळा परिचारासाठी 1 पद. 5 नंबरच्या चित्रकक्ष परिचारला 1 पद असणार आहे. 6 नंबरला शिपाईसाठी 11 पदे असणार आहे. 7 नंबरला बहुउद्देशीय कर्मचारी संग्रहालय गड्ड्यामध्ये 26 पदे असणार आहे. माळी या पदाकरिता 10 पदं असणार आहे. 9 नंबरला सफाई कामगारला 1 पद असणार आहे. 10 नंबरचे जे पद असणार आहे माळी सफाई कामगार ओके 1 पद आणि 11 नंबरला पहारेकरीचे 20 पदं. टोटल इथे किती 76 पदे अशा पद्धतीने भरले जाणार गड्डाची भरती असणार आहे, पण बाह्य यंत्रणेद्वारे आपल्याला घेण्यात येणार आहे. पगार जो असणार तुम्हाला कटांतरी स्वरूपात जो देण्यात येईल त्यांच्या निर्णयानुसार तुम्हाला भेटणार आहे, जे की एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिसवाल्यांकडून तो पगार तुम्हाला भेटणार आहे. त्यांना इथं पैसे देण्यात आलेले आहेत, सांगण्यात आलेलं आहे. आता तुमचं एक असेल की तुम्हाला अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिस याची एक ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. तिथं जाऊन आपल्याला इथं वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. त्याची लिंक तुम्हाला मी वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. नसेल तर तुम्ही पण इथं सर्च करू शकता एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिसची. ओके. इथून आपल्याला अप्लाय करण्यासाठी त्या वेबसाईटवर जायचं आहे. ओके. नाहीतर तुम्ही स्वतः तुम्हाला जर याचा ॲड्रेस माहिती असेल तर तुम्ही इथं इथं जाऊन सुद्धा तिथं विचारपूस करू शकता. ओके. त्याची डिटेल्स वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला तुम्हाला मी देऊन देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला अप्लाय करायचं कधी अप्लाय करण्याचा कधी व्हिडिओ वगैरे आला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला याची माहिती वगैरे देईल मी. तोपर्यंत तुम्ही एंजल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिस या संस्थेचे आपल्याला स्वतः संपर्क करायचा आहे. ओके. त्याची तुम्ही त्याचा तुम्ही स्वतः तपास करायचा आहे. कसे कोणत्या ठिकाणी ते आहे. तिथे जाऊन आपल्याला स्वतः याची जॉबसाठी तिथं अप्लाय करावं लागेल. तरच आपला इथं नंबर लागेल. कारण की इथं हे बाह्य यंत्रणेद्वारे पद असणार आहे. ज्यांना कोणाला इच्छुक असाल तुम्ही एंजल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिस यांना भेट द्या. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही जॉइन होऊन जा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.